नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी खूपच आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. वेळ घालवत नाही, तुम्हाला डायरेक्ट बातमी दाखवतोय बघा. बालवयात शाळेची गोडी लागणार, जिल्हा परिषद शाळेमध्ये अंगणवाडी भरणार. आजचा पेपर आहे बहिणींनो. अतिशय आनंदाची बातमी आहे की अंगणवाडी आणि आता जिल्हा परिषद ही एकत्रित जोडली जाणार आहे. कारण की नवीन शैक्षणिक धोरण NEP याच्याद्वारे काय झालेलं आहे बहिणींनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे की जे पूर्व प्राथमिक शिक्षण आहे ते पूर्व प्राथमिक शिक्षण सगळ्या मुलांना प्राथमिक शिक्षणासोबतच मिळावं किंवा प्राथमिक शाळा ज्या ठिकाणी भरते त्याच ठिकाणी या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावं अशा पद्धतीची भूमिका NEP मध्ये आहे. आणि यानुसार आता अंगणवाडी जी आहे ती जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्येच भरल्या जाणार आहे. तुम्हाला यासाठी एक आकडा म्हणून सांगतो बहिणींनो, तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु 1074 एवढ्या अंगणवाड्या वाशिम जिल्ह्यामध्ये आहेत. आणि यामध्ये साधारणतः 62,000 विद्यार्थी. बघा, 1000 अंगणवाड्यांमध्ये किती विद्यार्थी आहेत? 62,000 विद्यार्थी. लहान लहान छोटे छोटे इमुकले चिमुकले गोंडस मुलं शिक्षण घेत आहेत, पूर्व प्राथमिक शिक्षण घेत आहेत. आणि ज्या अंगणवाड्या अशा आहेत की ज्या भाडे तत्वावरती आहेत, बरोबर आहे, किंवा जिल्हा परिषद शाळेच्या जवळ आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये जर समजा अंगणवाडीसाठी स्वतःची वर्गखोली नसेल आणि जिल्हा परिषदेमध्ये जर वर्गखोली उपलब्ध असेल तर ह्या सगळ्या अंगणवाड्या आता कुठे जाणार आहेत? भाडे तत्वावर राहणार आहेत का? नाही, तर त्या थेट जोडल्या जाणार आहेत जिल्हा परिषदेला. अलग लक्षामध्ये अशी बातमी आलेली आहे. तुम्हाला सविस्तर माहिती मी एका मिनिटामध्ये वाचून दाखवतो. बघा, अंगणवाडीतील बालके शाळेच्या परिसरात आल्याने त्यांना लहान वयातच शालेय वातावरणाची ओळख होईल. त्यामुळं पहिलीमध्ये प्रवेश घेताना भीती कमी होऊन शिक्षणाशी जुळून घेणे अधिक सोपं जाईल. जिल्ह्यातील 76 अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नाही. म्हणजे बघा, हे फक्त वाशिम जिल्ह्यामध्ये असं नाही, महाराष्ट्रामधल्या तुम्ही जेवढ्या अंगणवाड्या असतात तर तुम्ही सुद्धा ज्या अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून काम करत असाल तर ती एकतर जिल्हा परिषदेपासून दूर असेल किंवा मग भाड्याच्या खोलीमध्ये असेल, बरोबर आहे की नाही, भाडे तत्वावरती घेतलेली खोली असेल. मग त्या सगळ्या शाळा म्हणजे त्या सगळ्या अंगणवाड्या कुठे जोडणार? ते शाळेला जोडल्या जाणार आहेत. म्हणजे एकीकडे शाळा भरेल, एकीकडे अंगणवाडी भरेल. ही मुलं ज्या पद्धतीने शालेय शिक्षण घेतात, आहार घेतात, विविध उपक्रम करतात, शिकतात, खेळतात, तशाच पद्धतीने आपलीसुद्धा मुलं प्रार्थना म्हणतील, राष्ट्रगीत म्हणतील, प्रेड सावधान, प्रेड विश्राम यांचं बघून ते सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा तसा परिणाम होईल. म्हणजे काय, एकतर शाळेची भीती त्यांच्या मनामधली निघून जाईल आणि अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडल्या गेल्यामुळं सगळ्यात कमी टेन्शन कोणाचं होणार आहे? मला असं वाटते कमी टेन्शन जर व्हायचं असेल, अडचणींचा जो काही पाठपुरावा आहे तो जर थोडासा कमी करायचा असेल तर अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना त्याचा जास्त फायदा होणार आहे. तुम्ही बघा, मी तुम्हाला अनुभव म्हणून सांगतो. माझी आजी ज्या ठिकाणी मदतनीस म्हणून शाळेमध्ये होती, अंगणवाडीला होती, तर ती जी अंगणवाडी आहे तर ती जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्येच भरायची. तर तिथं कसं व्हायचं, हे जी मुलं आहेत ना, छोटी छोटी मुलं, हे मोठ्या मुलांना बघायची आणि ते फार छान त्यांना वाटायचं. इतकं छान वाटायचं की ती रोज अंगणवाडीमध्ये यायची. खूप छान पद्धतीने वातावरण होतं ते. तर याचा परिणाम कशावरती होतो? तर त्यांच्या मानसिकतेवरती होतो. विद्यार्थी खूप हसून खेळून त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये येतात. त्यांची मानसिकता कशी होते? बदलून जाते विद्यार्थ्यांची. आणि याचा फायदा कशासाठी होतो? तर अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांची जी संख्या आहे तर ती काय होते? वाढायला लागते. अंगणवाडीमध्ये कशाची संख्या वाढते? विद्यार्थ्यांची संख्या वाढते. आणि दुसरं कशाचं वातावरण तयार होतं? आपुलकीचं, आपलेपणाचं वातावरण तयार होतं. बरोबर आहे की नाही? तर त्यामुळे ही अतिशय आनंदाची बातमी आहे असं मला तरी वाटतं. बरोबर आहे. मागे फक्त पत्रक निघालेलं होतं, परंतु ते आता जोडले जाणार आहे. आलं लक्षामध्ये? आता या व्यतिरिक्त एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर दादा भुसे आहेत ना, दादा भुसे म्हणजे शालेय शिक्षण मंत्री, यांनी काय केलं होतं, 2-3 दिवसापूर्वी एक अतिशय महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. लक्षात घ्या, बैठक आयोजित केली होती. आणि या बैठकीमध्ये किती अंगणवाड्या आतापर्यंत तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळांना जोडलेल्या आहेत, बरोबर आहे, याचा अहवालसुद्धा मागवलेला आहे. अलग लक्षामध्ये तुमच्या? म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा पाठपुरावा आहे. फक्त आता आपली एकच मागणी आहे की ज्या भौतिक सुविधा जिल्हा परिषद शाळेला राहतात, उदाहरणार्थ पिण्याच्या पाण्याची सोय असेल, बरोबर आहे की नाही, पाण्याची व्यवस्था असेल, त्यानंतर कुठली असते व्यवस्था? शौचालयाची व्यवस्था असेल, बरोबर आहे. त्याचबरोबर काय राहतं? एक किचन शेड राहतं. किचन शेडमध्ये उत्तम पद्धतीने आहार निर्माण केला जाता येतो. तर ह्या सगळ्या जे भौतिक सुविधा आहेत ना बहिणींनो, त्या आता आपल्या अंगणवाडीला सुद्धा
100% मिळतील. कारण की आपली जर अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये आली तर त्याचा डेफिनेटली काय होईल, फायदा होणार आहे. आला लक्षामध्ये. आता आणखीन एक महत्त्वाचा फायदा मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे मानधनाच्या दृष्टिकोनातून. बघा आता जर समजा जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये अंगणवाडी भरायला लागली तर याचे कुठले फायदे होऊ शकतात आपण लक्षात घेऊयात. बघा व्हायला पाहिजे ना भविष्यामध्ये, म्हणजे सध्या तसं होतं आहे असं दिसत नाही आहे, परंतु ते भविष्यामध्ये कुठेतरी होईलच. म्हणजे बघा इथले जे कर्मचारी आहेत तर ते कुठले कर्मचारी आहेत, शासकीय कर्मचारी आहेत. बरोबर आहे, शासकीय कर्मचारी म्हणून यांना दर्जा प्राप्त आहे. जर समजा शासकीय प्रांगणामध्ये शासकीय अंगणवाडी भरत असेल तर भविष्यामध्ये अंगणवाडी सेविकाताईंचा, मदतनीसताईंचा विचार हा कुठेतरी शासकीय कर्मचारी म्हणून घेण्याची जी आपली अनेक दिवसांची मागणी आहे तर तिलासुद्धा जोर धरणं प्राप्त होऊ शकते. दुसरं म्हणजे काय की या शासकीय कर्मचाऱ्यांचा जर आपण पगार बघितला किंवा वेतन बघितलं तर हे खूपच जास्त असतं, म्हणजे लाख रुपयापर्यंत यांना पगार राहते. अंगणवाडी सेविकांचं जर आपण मानधन बघितलं किंवा मदतनीसताईंचं मानधन बघितलं तर ते खूपच कमी आहे. म्हणजे प्रोत्साहन भत्ता आपण वगैरे सगळं मिळून जर बघितलं तर ते 15,000 किंवा 7,500 सेविकाताईंना, मदतनीसताईंना एवढंच राहते. मग ही जी मानधनामधली तफावत आहे ती सुद्धा कमी होऊ शकते आणि त्यामुळं वेतन श्रेणी तरी किमान लागू व्हायला पाहिजे किंवा मग किमान वेतन कायदा, कुठला किमान वेतन कायदा जो आहे तर तो या ठिकाणी लागू व्हायला पाहिजे किंवा त्याची मागणी जी आहे ती भविष्य काळामध्ये जोर धरू शकते. म्हणजे याचा फायदा निश्चितच अंगणवाडी सेविकाताईंना त्या ठिकाणी होऊ शकतो. आता एक महत्त्वाचा फायदा जो आपल्या लक्षात नसेल परंतु मी तो तुम्हाला सांगतो. अनेक वेळेला काय होतं बघा की जिल्हा परिषद शाळांना जो निधी प्राप्त होतो, बरोबर आहे, तर हा निधी जिल्हा परिषदेच्या भौतिक सुविधांचा विकास होण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. बरोबर आहे. आणि तोच जर आपण अंगणवाडीचा विचार केला तर त्यांच्या भौतिक सुविधा वाढवण्यासाठी जो काही निधी उपलब्ध होतो हा निधी कसा असतो, अंगणवाडीसाठी कमी असतो. जिल्हा परिषदेसाठी जो असतो तो कसा असतो, खूप जास्त असतो. आता जर समजा अंगणवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच भरण्यात येत असेल तर ज्या भौतिक सुविधांचा फायदा जिल्हा परिषदेला होत असतो तो आता कोणाला व्हायला लागेल, अंगणवाडीला, पर्यायानं अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना आणि पर्यायानं अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांना सुद्धा ह्या सगळ्या सुविधांचा काय होईल बहिणींनो, फायदा होईल. आला लक्षामध्ये. एक दुसरा महत्त्वाचा फायदा बघा, जर समजा अंगणवाडी सेविकाताईला कुठे फार अर्जंट जायचं असेल, एखादी मीटिंग असेल किंवा मग सेविका मदतनीसताई त्या ठिकाणी नसेल तर अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत, जिल्हा परिषदेचे जे मुख्याध्यापक आहेत, बरोबर आहे, म्हणजे लक्षात घ्या मी किती महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात आणून देतोय. मुख्याध्यापक असतील, आणखी कोण असतात, शिक्षक असतात, बरोबर आहे. ह्या सगळ्यांचा फायदा, या सर्वांचं सहकार्य बघा, सहकार्य, मदत आणि मार्गदर्शन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मार्गदर्शन हे कोणाला प्राप्त होणार आहे, अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताईंना त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. त्यामुळे अतिशय आनंदाची ही बाब आहे. मला असं तरी वैयक्तिकरित्या वाटतं. शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे तो खूप चांगला आहे बहिणींनो. ही बातमी तुम्ही आजची आहे आवर्जून वाचा. ही बातमी जर तुम्हाला पाहिजे असेल तर हिचा फोटो मी कमेंटच्या लिंक म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये एक लिंक तयार करतो, त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ही बातमी दिसू शकते. काळजी घ्या बहिणींनो. खूपच आनंदाची बातमी होती ही जी तुमच्यापर्यंत पोहोचवली. काळजी घ्या. धन्यवाद.